बातमी लोकशाही मराठीच्या इम्पॅक्टची आहे। पंढरपूरची चंद्रभागा नदी घाणीच्या विळख्यात अडकल्याची बातमी आहे। लोकशाही मराठीने ही बातमी दाखवली होती आणि या बातमीची दखल पंढरपूर मंदिर प्रशासनाने घेतली आहे। सलग 2 दिवस समितीने 60 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तब्बल 10 टन कचरा गोळा केला आणि त्यामुळे चंद्रभागा नदीने आता मोकळा श्वास घेतलाय। त्यामुळे भाविक समाधान व्यक्त करतायत। चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारास मंदिर समितीने काणे दाखवा नोटीस आता बजावलेली आहे। दर महिन्याकाठी मी पंढरपूरला यात्रेला येत असतो, वारीला येत असतो। चंद्रभागा ही नदी अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वच्छ केली आहे। अशी जर स्वच्छता कायमस्वरूपी असावी त्याबद्दल मी प्रशासनाचे आणि नगर परिषदेचे आभार मानतो। कालपासून नगरपालिका प्रशासन व मंदिर समिती यांच्या वतीने काल दुपारपासून नदी स्वच्छता जवळपास 50 ते 70% स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे। नदी जर स्वच्छ अशीच नगरपालिका व मंदिर प्रशासनाने जर केली तर भाविकांच्या आरोग्याचा धोका टळेल व भाविकांना त्रास होणार नाही। भाविकांकडून समाधान व्यक्त होत आहे नदी स्वच्छतेबाबत। तर मंदिर प्रशासनाला व नगरपालिकेला कोळी बांधवाच्या वतीनं अशी नम्र विनंती आहे की नदी स्वच्छता करण्याचा प्रारंभ त्यांनी केलेला आहे, असाच ठेवावे अशी आमच्या कोळी बांधवाच्या वतीने त्यांना नम्र विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।